तर विलेपार्ल्यातील बाळ गोपाळ मित्र मंडळानं यंदाही कागदाच्या लगाद्यापासून बाप्पाची मूर्ती तयार केली आहे। मुंबईचा पेशवा या नावाने ओळखला जाणारा मंडळाचा बाप्पा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो। गेल्या 37 वर्षांपासून इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती आणि सजावट हे या गणेश मंडळाच्या बाप्पाचं वैशिष्ट्य राहिलं आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली जाते। त्याचबरोबर हा लाडका बाप्पा आपल्याला अनेक संदेश देत असतो। त्यातला एक महत्त्वाचा संदेश म्हणजे तुम्ही पर्यावरणाचं देखील रक्षण करा, त्याचं संवर्धन करा। आणि हाच संदेश देत मुंबईमधल्या विलेपार्ले या ठिकाणी मुंबईचा पेशवा हा बाप्पा विराजमान झालाय। आणि या मंडळाने यावर्षी देखील टिश्यू पेपर म्हणजेच कागदाचा गणपती बाप्पा साकारलाय। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो। जाणून घेऊया त्यांच्या या संकल्पनेविषयी। काय सांगाल दादा? नमस्कार, माझं नाव सुनील दिगंबर मयेकर आहे। बाळ गोपाळ मित्र मंडळ मुंबईचा पेशवा गेले 37 वर्ष हे कार्य करत आहे। त्याच्यातले 17 वर्ष म्हटलं की आम्ही कागदापासून म्हणजे टिश्यू पेपरपासून ही गणेश मूर्ती तयार करत आहोत। पर्यावरणाचं काहीतरी भान ठेवून आपल्या महापौर होत्या, तुम्हाला कल्पना असेलच, शुभा राहुल मॅडम, त्यांनी जे आव्हान केलेलं त्याला पाठिंबा देऊन आम्ही गेले 17 वर्ष कागदी गणेश मूर्ती ही आमच्या मंडळात साकारत आहोत। तर गेल्या 17 वर्षांपासून या ठिकाणी कागदी बाप्पाचं आगमन होतंय आणि या निमित्ताने पर्यावरणाचं रक्षण करणं नेमकं किती गरजेचं आहे हाही संदेश आपल्याला या मंडळानं दिलेला आहे। आणि म्हणूनच TV9 मराठी आणि गोवर्धन घी कडून तुम्हाला मिळते ही आनंदाची भेट। कारण गोवर्धन घी बनला आहे गाईच्या शुद्ध दुधापासून। यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया गोवर्धन घी सोबत, कारण ते आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती।